नुकतंच लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक पारित झालं। यावर विरोधी पक्ष आक्षेप घेत आहेत। एक मतदार म्हणून हे विधेयक काय आहे हे आपण समजून घेऊया। सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात। यामुळे काही महिन्यांच्या अंतराने देशात कुठे ना कुठे निवडणुकीची तयारी चालूच असते। त्यामुळे सरकारी कामं तर थांबतातच, शिवाय करदात्यांचा प्रचंड पैसा देखील खर्च होतो। 2019 साली निवडणुकांवर तब्बल 60,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत। पैशाची होणारी उधळण आणि प्रशासनाचा ताण कमी करणं ह्या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट आहे। याशिवाय निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लावली जाते। त्यामुळे विकास कामे आणि नव्या योजना जाहीर करता येत नाहीत। 2014 साली यामुळे विविध राज्यांमध्ये 7 महिने अशी कामं बंद होती। जर एकाच वेळी निवडणुका झाल्या तर ही कामे कमी काळासाठी बंद राहतील। सरकारी कर्मचाऱ्यांनाही इलेक्शन ड्युटी असते, त्या काळात त्यांची कामे थांबतात। वन नेशन वन इलेक्शन देशाला नवीन नाही। संविधान लागू झाल्यानंतर 1951 ते 1967 पर्यंत केंद्र आणि राज्याच्या निवडणुका एकाच वेळी होत होत्या। त्यानंतर प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्याने वेळेचं गणित बिघडलं। अनेकांच्या मते हे धोरण केंद्र सरकारपुरतेच चांगले असून त्यात राज्यांचा विचार झालेला नाही। कारण एकाच वेळी केंद्राची आणि राज्याची निवडणूक म्हटल्यावर राष्ट्रीय मुद्द्यांवर जास्त मतदान होणार, राज्याच्या मुद्द्यांकडे मतदाराचं लक्ष त्या मानाने कमी जाईल। याचा विपरीत परिणाम लहान प्रादेशिक पक्षांवर होणार। शिवाय या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यसभेसह राज्यांच्या विधानसभांची परवानगी घ्यायचं हरकिलियन टास्क सरकारला करायचं। अंमलबजावणी झालीच तर एखाद्या राज्य सरकारची मुदत वाढेल आणि एखाद्याची कमी होईल। हे कोणतेही पक्ष मान्य करणार नाहीत। एक मतदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा।